आमच्या हिंदू धर्मात आम्ही एक दुसऱ्याक दिता. ओके, नमस्कार करपाचे कारण खूपशे आसा. कारण आम्ही दोन्ही हाताचे तळवे जे आसा, फिंगर्स आसा पळय, ओके, हे 5 तत्वांनी जोडलेले आसा. पूर्ण शरीर जे आसा ते आमचे. ओके, सो जेन्ना आमचे दोन्ही हाताचे तत्व जे एकठांय येता पळय, त्या टायमार आमचे ते तत्वांचे एक्टिवनेस येता भितर. ओके, आणि तातूंत आमकां आमच्या शरिरान जे कितें दूषित किंवा जे आरोग्याक लागणारे जे कितें टॉक्सिक आमच्या बॉडीन आसा पळय ते नाश जाता एक्टिव जाल्या बरोबर प्रत्येक आमच्या शरिरातले तत्व. ओके, ताका लागून हे नमस्कार करप आसता. ओके, देवाकडे सुद्धा नमस्कार करता कशें अशें करप नमस्कार. दोन्ही हाताची 5 बोटां जी आसा ती एकामेकाक टच आसपाक जाय. प्रत्येक बोटांनी एक एक्युप्रेशर पॉइंट असता. ओके, तो दाबल्यानंतर आमचे बॉडीतले प्रत्येक शरीरात आमचे जे एक्युप्रेशर पॉइंट आसा पळय ते एक्टिव जातात. ओके, ते तुमकां सांगता मागीर. येस, सो ओम म्हणत. पूण आमी आता आमी सुरवात करतली योगा. ओके, सिंपल भाषेत तुमकां योगा म्हणल्यार कितें ते सांगता. योगा म्हणल्यार कितें कोणाक खबर आसा? योगा म्हणल्यार कितें? एक योग जावप म्हणजे कितें जावप? म्हणल्यार कितें जावप? जेन्ना 2 वस्तू एक दुसऱ्याक जोडता पळय ताका योग म्हणटा. कळ्ळें? आता समजा तुमच्या भितर कोण फ्रेंड्स आसतले न्ही, एकामेकाचे बेस्ट फ्रेंड आसतले, बरोबर? कारण तुमचे दोघांचे मन जे आसा ते एकामेकाक जोडता, ताका लागून तुमची फ्रेंडशिप जाली, बरोबर? तुमचो समज बेस्ट फ्रेंड आपण दुसरोच आसा, अनोळखो मनीस जाका तुम्ही वळखच ना, त्याच्या बरोबर तुमची फ्रेंडशिप जातली काय? ना, कारण ते मन जुळपाक जाय तेन्नाच योग जाता, बरोबर? तशेंच सिंपल भाषेन योग म्हणल्यार 2 वस्तू ज्यो आसा किंवा जेका आमी म्हणटा योग भाषेन म्हणटा ताका आमी शरीर आणि आत्मा. ओके, ह्याचे जेन्ना मिलन जाता पळय त्या टायमार योग जाता. कळ्ळें? सिंपल भाषेन तुमकां सांगलें, तुमच्या फ्रेंडशिपा बद्दल सांगलें तुमकां. ओके, जेन्ना दोघांची मनां जुळटा पळय त्या टायमार योग जाता. ओके, असो एक सिंपल तुमकां योगाचो मिनींग समजून घ्या. आता म्हाका सांगा, कोण कोण फुटबॉल खेळटा, क्रिकेट खेळटा? सगळे जण, बाकीचे सगळे गेम्स खेळटा, बरोबर? पण योगा कोण करता काय? कोण कोण योगा करता? अरे वा, सगळीच करता योगा. ओके, फुडल्या वर्सापासून आम्ही सगळी स्कुलाची जितली आता भुरगीं आसा पळय ती सगळी योगासना कॉम्पिटिशनाक भाग घेतली की ना? कारण आम्ही फुडल्या महिन्यात एक योग वर्ग सुरू करपाचे आसा वाळपयनूच. ओके, आणि समजा तुमकां बरी ट्रेनिंग जाय जाल्यार तुम्ही थंय योग प्रशिक्षण कितें आसा पळय ते घेवपाक लागून थंय यो. ओके, येस. सो आता योगान सुद्धा योगा म्हणल्यार एक अशेंच न्ही की बाबा प्राणायाम कर किंवा आसनास करून जस्ट घरा कडेन बसप आपले हेल्थ सुदारप इतलेच पर्यंत ना. तर फाटल्या 2 वर्सां फाटी स्पोर्ट्सान सुद्धा एक योग हो एक स्पोर्ट्स म्हणून इन्क्लूड केलेलो आसा. कळ्ळें? आणि आता ते स्कुलांनी कंपल्सरी जाला. तुमचे DSO डायरेक्टर ऑफ स्पोर्ट एंड युथ अफेअर जेतून कॉम्पिटिशनाक वेगवेगळी जाता. तालुका लेवल जाता, स्टेट लेवल जाता, जेचे सर्टिफिकेट्स तुमकां फुडें वचून मार्क्स बी तुमकां भितर एग्जामीक इन्क्लूड जावपाक मदत जाता. ओके, आणि इन फ्युचर तुमकां भरपूर त्याचो फायदो आसा. ओके, सो आम्ही योगाक सुरवात करतली. त्याच्यान पयली जेन्ना आम्ही खंयची स्पोर्ट्स एक्टिविटी करता पळय त्या टायमार आमकां वॉर्म अप करप गरजेचो आसता. वॉर्म अप म्हणल्यार मेंटेन युअर डिस्टन्स. सगळ्यात पयलीं आमी थोडोसो वॉर्म अप करता. आणि इंटरनॅशनल योगा डे चो जो प्रोटोकॉल आसा पळय तेतूंतले हर एक आसन आमी कशें करपाक जाय ते पळयता. सो सुरवात करतले आमी कमरेचेर हात धरा सगळी. कमरेर हात. ओके, पळयता हांगासून सुरवात जाता योगासनाची. आणि 21 जुनाच्या निमतान जे योगा प्रोटोकॉल सेट केल्लो आसा, सबंद जगभरात एकच प्रोटोकॉल फॉलो करता.
ओके पूर्ण जग आमचे तोच प्रोटोकॉल आयज आमी हांगासर परफॉर्म करतले हा सुरवात कशी करपाक जाय तर सुरवातीक आमकां प्रेयर आसा ती प्रेयर मागीर आमी हे करूया ओके डायरेक्टली आमच्याकडे टाइम वेळ चड ना कारण योगा शिकपाक आसा ते ओके कमरेर हात सगळ्यांचे पायामध्ये शोल्डर लेवल डिस्टन्स दवरपाक शोल्डर लेवल म्हणजे आमचे जितले शोल्डर्स आसा पळय ब्रॉड तितले आपल्या पायामध्ये डिस्टन्स दवरपाक जाय मागीर कितें जाता सांगा पळया आमी हेवटेन दुखलची ना तेवटेन दुखलची ना हा आपलो बॅलन्स श्वास घेत श्वास सोडत कान सकल परत श्वास घेत श्वास सोडत सकल परत श्वास घेत वयर श्वास सोडत सकल आता डावी बाजू आणि उजवी बाजू श्वास सोडत साइड श्वास घेत मध्ये श्वास सोडत दुसरी साइड श्वास घेत मध्ये श्वास सोडत दुसरी साइड मध्ये श्वास सोडत दुसरी साइड आता इयर टचिंग करपाक जाय शोल्डराक ओके ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ब्रीथ आउट ब्रीथ इन ओके आम्ही मानेचो जो रोटेशन आसा पळय ते आमी फुल करपाक जायना ओके कारण तेतून आमकां इंजुरी जावपाचे चान्सेस आसा तेका लागून आमी कितें करप मान पयली फाटी व्हरप अशी आणि दावी साइड उजवी साइड अशी मूव करपाक ओके करा पळया दावी साइड उजवी साइड लेफ्ट हँड राइट साइड लेफ्ट राइट नाव आता फुडें घेवपाक जाय मान अशी सकल करा ओके सेम डावी साइड उजवी राइट हँड लेफ्ट हो इतलोच मानेचो व्यायाम ओके आम्ही आता शरीराचो व्यायाम करतना तकले कडल्यान वयता लक्षात धरात तकले कडल्यान आमची मान जी आसा पळय वयल्यान सकल वचप आता आमचे कितें जातले हाताचे एक्सरसाइज ओके हात वयर उचला हा नाव हँड रोटेशन 1 10 वेळा करले 2 3 4 5 9 10 असेच रिवर्स 1 2 3 ओके हां आता पायामध्ये थोडंसं डिस्टन्स दवरा पळया शोल्डर लेवल डिस्टन्सपेक्षा जास्त धरा ओके हात मुखार घ्या पुढे हां आता सगळे जण एकाच साइडीन ट्विस्ट जातले ट्विस्ट म्हणल्यार बॉडी अशी फिरवप ओके डावी साइड खंयची साइड पळया रावा हात फुडें घेतले आता डावी साइड ट्विस्ट करप पडटा आता उजवी साइड करा परत डावी साइड उजवी साइड लेफ्ट साइड then right side left right left and right okay stop हे झाले बॉडी ट्विस्टिंग ओके आता दोन्ही हात साइडीन द्या पायामध्ये थोडंसं डिस्टन्स कमी करा ओके आता हाताचे तळवे असा पळय कशे धरप ना तर सकल डाउन फेसिंग डाउनवर्ड ओके नाउ रेज योर हँड्स अप इनहेलिंग श्वास भीतर घ्या इनहेल एक्सहेल आउट परत इनहेल अप एक्सहेल डाउन इनहेल एक्सहेल इनहेल एक्सहेल डाउन रिलॅक्स ओके आता हात पायामध्ये डिस्टन्स परत वाढवा दोन्ही हातामध्ये हात स्ट्रेट करा ओके आता तुमची उजवी साइड खंयची राइट साइड हां रेज युअर राइट हँड रेज युअर राइट हँड राइट राइट उजवो हात ज्या हाताने आम्ही जेवता पळय तो हात बाय उजवो हात ओके राइट साइड बेंड करतले राइट साइड ओके राइट साइड बेंड करते लेफ्ट साइड लेफ्ट हँड जो आसा नी तो कानाक टच करपाक जाय असो वेरी गुड कानाक टच ओके अप दुसरी साइड वयलो हात आसा तो कानाक टच करप परत वयर दुसरी साइड यस गुड अप दुसरी साइड आवाज बनव वेरी गुड अप दूसरी साइड यस रिलॅक्स ओके कमरेचेर हात अशे धरप
अंगठे दोन्ही जॉईंट असतात ओके. आता सुरुवातीक करपा जाय कितें तुमकां सांगता. कोणी करप ना पयलीं पळोवप ओके. कमरेचेर हात धरले न्ही. आता सावकाश कमर बँड करीत आसतना दोन्ही हातांनी कमर फुडें ढकलपाक जाय आणि फुडें ढकलता मानपण फाटल्यान स्लो बँड जातली. शिस्तीत आमचे आणि सावकाश हात सकल सोडत फुडें बँड ओके. हात कमरेक घेवप कमर फुडें ढकलली मान फाटल्यान सावकाश बँड कमर बँड आणि परत फुडें अशे 5 वेळा करतले. कितले फावटी आमी करपाक जाय. मान फाटल्यान बँड करपाक जाय. करा पळया करा करा. सावकाश डोळे बंद करशात न्ही जाल्यार चक्कर येतली. हा सो सावकाश करप 5 वेळा करता. हँड्स डाउन अगेन हँड ऑन द बॅक. परत फाटल्यान रिवर्स बॅक करा सावकाश. परत पुढे आणि फाटल्यान परत ओके. आता आम्ही ताडासन करते. किती करते हे उभे राहून आसन असा. आमचे आसना जी आसा न्ही ती उभी राहून करू शकता. आम्ही जमनीर बसून करू शकता ओके. फाटी वयली आसना आसा पोटा वयली आसना आसा. त्या पद्दतीन आमी एक एक आसन परफॉर्म करतले ओके. सगळ्यात पयली ताडासन जे तुमकां लागून सामके गरजेचे आसा ओके. जे कोण सामके शॉर्ट आसा पळय तेची हायट बरी वाडटा सामके टॉल जाता ओके. ताका लागून हे करप. कारण कितें जाता आमच्या शरीराचे दोन्ही बाजूचे मसल्स जे आसा पळय ते बरे स्ट्रेच जाता. ताका लागून सांगता उमळून रावात म्हणून खंय तरी पयलीं पळोवन घेयात. दोन्ही हात फिंगर लॉक करप ट्विस्ट करप आणि श्वास घेत बॉडी ताणून सामकी पायाच्या बोटांचेर बॅलन्स करपाक जाय. बोला ना पहिल्यांदा. आपण घ्या ना पहिल्यांदा. ओके रेडी. लॉक युअर फिंगर्स. हा ओके. नाउ ट्विस्ट युअर रिस्ट upward direction. Stretch your both elbows up. Inhale. Hold on. Breathe out down. Very good. Again. ज्यादा तिथे ताकद लावपाक जाय. स्ट्रेच करतना श्वास घेऊन. चला रेडी स्टार्ट. स्टार्ट खाली एकदम ताट. नाकातून श्वास घेऊन नाकातून सोड ओके. हे आसा ताडासन. सकाळी सकाळी उठल्या बरोबर ताडासन करप. सगळं आळस जो आसा पळय तो नास जाता ओके. कारण ह्या आसनान आमच्या फुल बॉडी कितें जाता बऱ्यापैकी स्ट्रेच जाता. प्रत्येक मसल्सान म्हणजे प्रत्येक मांसपेशी आसा पळय तेतून आमचे कितें जाता ऑक्सिजन जो आमी प्राणवायू घेता पळय तो प्रत्येक प्राणवायू जो आसा तो आमच्या मसल्सांक मेळटा ओके. हा आता दुसरी आसा वृक्ष आसा. वृक्ष म्हणल्यार कितें जाता झाड. झाडासारखे झाडाच्या आकारासारखे आमचे आसन आसा. ताका लागून ताका वृक्ष आसन म्हणटा ओके. हात सायडीन घ्या. आता परत तुमचो उजवो पाय खंयचे सायड तुमची उजवी खंयची सायड. आता उजवो पाय वयर घेवपाक जाय. पयलीं पळय आता उजवो पाय जो आसा न्ही तो डाव्या पायाचेर दवरप ओके. आणि सावकाश हात नमस्कारान वयर घेवप. आता ह्याच्यावर बॅलन्सिंग जावपाक जाय. ज्याचे बॅलन्सिंग जाला ओके त्याचे लक्ष बरे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पावर त्याची चड बरी आसा अशें मानले वयता ओके. स्लोली डावन. तर डावो पाय सावकाश हात सायडीक घ्या. हा आता डावो पाय वयर उचलात. बॅलन्स करात. बॉडी बॅलन्स करात. व्हेरी गुड. परत हात साइडीक घ्या. डाउन. परत एकदा करा पळया उजवी साइड ओके. बॅलन्स करपाक जाय 5 सेकंड्स ओके. न हलचे शिवाय 1 2 3 4 5 रिलॅक्स. पळय थोडी डान्स करपाक लागता ओके.
म्हणता अर्धचक्र आसन. फुल चक्र, फुल सर्कल आणि अर्ध सर्कल अशा पद्धतीचे आसन आसा. ओके, हात धरले मध्ये तुमका दाखवले तसेच सावकाश बँड करून होल्ड करप. ओके, 5 seconds hold. Ready? Start. 1 2 3 4 5. Relax. ओके, अर्धचक्र आसन. आता रिव्हर्स बेंडिंग केले ते खयचे आसन. योगासनात आम्ही खूप तरेचे बॉडीची आमची जे मोल्डिंग आसा. मोल्डिंग म्हणजे आम्ही कशी बेंड करता बॉडीने योगासनात. तितून आमकां कितें करचें पडटा, रिव्हर्स बेंडिंग केली जाल्यार फॉरवर्ड बेंडिंग करप गरजेची. कारण दोन्ही बाजूने आमकां त्या भागाक एक्सरसाइज मेळपाक जाय. ओके, समजा एकाच भागाक एक्सरसाइज मेळ्ळो जाल्यार कितें जातलें, एक हात आमी केन्ना यूजच करूं ना. ओके, आणि ह्या हातात आमी चड काम करता जाल्यार ह्या हाताचें कितें जातलें सांगा पळया, काम करपाचो बंद जातलो. बरोबर. हां, सो दोन्ही भागात एक्सरसाइज जावपाक जाय. ओके, सो आता कितें करता आमी, बॅकवर्ड बेंडिंग केला न्ही, फाटल्यान बेंड केला. आता फॉरवर्ड बेंडिंग करपाक जाय. आता फॉरवर्ड बेंडिंग करून दोन्ही हात वयर उचलप. हात सकयल घ्या तुम्ही, हात सकयल घ्या, डाऊन. आता हाताची बोटां आसा न्ही ती पायाच्या बोटां पोंदाक घालपाक जाय. ओके, सो फुल फ्रंट बेंड करून दोन्ही हाताच्या पायाच्या पोंदाक बोटां घालप. आणि तुम्ही आता तितले सकयल वचपाक बघा पहिल्यांदा, बघून घ्या पहिल्यांदा. ओके, तर सावकाश श्वास घेत होईल. ओके, करूया. आता ह्याच्यात काय केलं, कोणाची बरी फ्लेक्सिबिलिटी असा ती. आणि श्वास घ्या, श्वास सोडत पुढे बघा आणि पायाच्या तळव्या पोंदा घालपाक जाय हाताची बोटां. हा, हा, आता तुमची धोपरा जी आसा पळय ती बेंड आसपाक जाय, इतलेच. बाकीचे सगळे जसे सांगला तसे, फक्त पायाची धोपरा बेंड आसूंक जायना. ओके, रिलॅक्स. व्हेरी. तर हे फॉरवर्ड बेंडिंगचे आसन. ओके, नेक्स्ट हात साइडीक घ्या. आता परत एकदा उजवो पाय येलो तुमचो. उजव्या पायाचे टो आसा पळय, बोटां आसा ती भायले साइड येतात. उजव्या पायाची बोटां भायले साइड येतात. आता तुमची धोपरा न बेंड करच्या शिवाय कितें करपाक जाय, डावी साइड, सॉरी उजवो हात, उजवो पाय ची बोटां भायर सांगला न्ही. सो उजवो हात तुमचो कितें करपाक जाय, तुम्ही उजव्या पायाकडे व्हरपाक जाय आणि डावो हात वयर आसतलो. वयल्या हाताकडे लक्ष दिवप. दोन्ही पाय सरळ, हात सरळ आणि लक्ष तुमच्या वयल्या हाताकडे. वर लक्ष, वर वरच्या हाताकडे लक्ष तुमचं, लक्ष वर. ओके, रिलॅक्स. हा, आता डावो पाय, डाव्या पायाची बोटां भायर, हात साइडीन आणि तसेच डावो हात सकल पायाकडे, उजवो हात वयर आणि उजव्या हाताकडे लक्ष द्या. रिलॅक्स. तर या आसनाचे नाव असले त्रिकोणासन. तर उपकारता, कारण चड वेळ बसपाक लागून जाय जाल्यार आमकां पोंदाक कितें तरी घालचें पडटा. ओके, सो हे वज्रासन. आसनाचे नाव कितें, वज्रासन. ओके, आता आम्ही हात साइडीन लायतली आणि पाय सरळ सोडटली फुडें. पाय सरळ सोडटली. ओके, या आसनाचे नाव कोण सांगू शकता? दंडासन. किती म्हणता? दंडासना. दंडासना म्हणा भैया. ओके, आता परत आम्ही येतली वज्रासना. म्हणा भैया. ओके, एक आसन असा उष्ट्रासन. आता उष्ट्र म्हणल्यार कोण, तर संस्कृतान उष्ट्र म्हणल्यार उंट म्हणटा, जेका कॅमल म्हणटा आमी. ओके, कॅमल. आता कॅमला सारखो पोस्चर जावपाक जाय. कॅमल कसो आसता, उंच आसता न्ही,
त्या टाइपचा आमच्या शरीराचो आकार जो आसा तो उलटा सारको जातलो. कसो जातलो पळय आता. अशी रावली पहिली नीचेर उबी रावपाक. बघा पहिल्यांदा तुम्ही. ओके. आता आसन हे परफॉर्म कशें करपाक जाय. इवन कॉम्पिटिशनाक सुद्धा आमी बसल्या त्या स्थितीन बसप जमनीचेर पयलीं. ओके. मागीर कितें हात समोर घेवप. मागीर येतलो एक हात फाटी तुमच्या खोटाचेर दवरपाक जाय. हाताचो टळवो खोटाचेर. दुसरो हात सावकाश फाटी घेवपाक जाय. खोटाचेर घेवपाक जाय आनी कमर जे आसा ते मातशें फुडें ढकलून होल्ड करपाक जाय. ओके. तशीच जशी आसनान गेला तशीच वयर घेवप. आता आम्ही सगळी वांगडाच करूया. रेडी. हात समोर. आता फाटल्यान न बघता कितें करपाक जाय. तुमकां खबर आसा तुमचो उजवो पांय खंय आसा तो. ओके. उजव्या पांयाचेर हात मागीर दाव्या पांयाचेर हात. कमर फुडें प्रेस करा. कमर फुडें प्रेस करा. होल्ड करा. व्हेरी गुड. फाटल्यान मान फाटल्यान बँड करपाक जाय. मान मागे सारखा नाइस. सावकाश या. तशीच या. परत रिटर्न. सेम रिटर्न पोझिशनान या. दुसरी साइड करता तेन्ना अपोजिट साइड करप गरजेचें आसता. ओके. सो आमकां कितें करपाक जाय आता. वज्रासनात बसप. बसा. पांयामध्ये थोडंसं डिस्टन्स. हात वयर. ओके. आता हात सकल घ्या आणि पुढे बेंड. सकल तकली सकल. तकली सकल. मस्त. जमनीक टच करा तकली. ओके. रिलॅक्स अप. वयर या. सावकाश. कशें दिसलें. ओके. सो रिवर्स बेंडिंग झाल्यानंतर हे आसन करप गरजेचे. किती चेंजेस दिसले. हांवें जॅकेट काढलें. किती चेंजेस दिसले. बरोबर. ओके. सो परत वज्रासनात बसा. ओके. आता आम्ही दुसरे आसन करते. उत्तान मंडूका आसन. आम्ही दंडासनात पहिली बसतली. दंडासन म्हणा पळया. आता करपाक जाय आमकां उत्तान मंडूका आसना. आम्ही दंडासनासून उत्तान मंडूका आसनात वयतली. कितें करतली. परत वज्रासन. वज्रासनात चला. आता धोबरा आसा पळय. आता तितली स्प्रेड करप. कशें करतली. हात जमनीक लायन आनी स्प्रेड करा. सो हांव स्प्रेड करा. ओके. व्हेरी गुड. सगळ्यांचे जालें. बरें जालें. नाइस. या बायक हात वयर उचला. आता राइट हँड लेफ्ट हँडाच्या फाटल्यान व्हरप. ओके. फाटल्यान बावड्याच्या फाटी व्हरपाक जाय आणि लेफ्ट हँड राइटाच्या फाटल्यान. होल्ड करप. ओके. उत्तान मंडूक. मंडूक म्हणजे कोण जाणा. बेडूक. आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा. अशीच रावता आणि इमॅजिन करा जेन्ना बेडूक न्ही आपल्या सकयल्या पांयाचेर सकल जे पाय आसता पळय त्या पांयाचेर उबे रावन वरचे हात आसा ते तेणे अशें केले आणि हो बेडकाचो पोस्चर जाला. येता लक्षात. डोळ्या समोर येता. बेडूक येता. बेडूक उबे रावला दोन पांयाचेर. येता लक्षात येता. तर हो बेडकाचो पोस्चर. उत्तान म्हणजे वयर. ओके. मंडूक. बेडूक. रिलॅक्स. ओके. उत्तान मंडूका आसना. परत आम्ही दंडासनात वयतली. पहिली दाखयता तुमकां. वक्र आसना करपाक जाय. वक्रासन म्हणून एक आसन आसा. तेतून आम्ही उजवो पाय डाव्या पायाच्या धोपरा पर्यंत हाडटले. ओके. असो पळय. धोपर जे आसा न्ही दुसऱ्या पायाचेर दवरले आणि हो एक साइड ट्विस्ट करतले. एक हात फाटल्यानच आसतलो आणि जाता तितल्या फाटल्यान पळोवपाक ट्राय करता. ओके. कळ्ळें.
चला परत करूया. उजवा पाय घ्या. हा बॉडी ट्विस्ट. ओके. उजवा पाय घेतला जाल्यार तुमचो डावा हातान तुम्ही डावा हात उजव्या पायाक तुम्ही किती करती उजव्या साइडीच्यान ट्विस्ट करते. ओके. पोस्चर करेक्ट करा ना. डन. रिलॅक्स. परत दुसऱ्या बाजूने सेम ऑपोजिट साइड जावपाक जाय ट्विस्टिंग. त्या बाजूने बघा. ओके. रिलॅक्स. इथून आमची कमरेची फ्लेक्सिबिलिटी बऱ्यापैकी वाढता. त्याला लागून हे आसन करप. ओके. आता आम्ही पहिली पोटावरची आसना. ओके. एक मकर आसन असा. मकर म्हणजे आम्ही संस्कृतान तेका म्हणटा कितें मकर. मकराक कितें म्हणटा हा व्हेरी गुड. मगर. हा मगरा सारखो पोस्चर. आता कितें करतले आम्ही पोटाच्या न्हिदप. ओके. पहिली पळयात म्हाका पळयात. पहिली सरळ एक पोटाच्या न्हिदप. पहिली पळया सरळ पळया. आणि दोन्ही पायाची बोटां आसा न्ही ती भायले साइड दवरपाक जाय. ओके. आणि दोन्ही हाताचे तळवे एक दुसऱ्याचेर दवरून एक साइडीन अशें न्हिदप. ओके. आता चला रेडी स्टार्ट. हे एक रिलॅक्सेशन पोस्चर आसा. ओके. तितून तुमच्या बॉडीक आमच्या बॉडीक आमी रिलॅक्स करू शकता ह्या पोझिशनात. भुजंग. भुजंग म्हणल्यार एक साप जेका आमी नाग म्हणटा. हा कोबरा. कोबरा पयला तुम्ही व्हेरी डेंजर नो. त्याची फ्लेक्सिबिलिटी कशी असता कमरेची कितलोय फाटल्यान असो बँड जावं शकता न्ही. तशाच प्रकारचे आमचे आसन आसा. कोबरा पोज. कोबरा पोज म्हणल्यार भुजंग आसना. आता तुम्ही न्हिदल्या पळयात. दोन्ही हात छातीच्या साइडीक अशें धरा पळयात. म्हाका पळयात अशें हात धरा छाती कडेन. छाती छाती कुठे आहे छाती. जमनी घेसपाक जाय. तुम्ही अशें करत नाका. डाऊन डाऊन डाऊन. ओके. पोझिशन घ्या सगळे जण. ते तळवे आसा ते जमनीक लावपाक जाय छातीकडे. जमनीक तळवे जमनीक. पूर्ण डाऊन. बोट जवळ घेऊन पहिल्याच जाणार. पाम फेसिंग डाऊन. ओके. डोपर बेंड असते ना. डोपर सरळ. हसू नका. डोपर सरळ. पडणार तुम्ही एक डाऊन. ओके. आता सावकाश दोन्ही पाय एकाच बरोबर जाता तितले स्लो वयर लिफ्ट करपाक जाय. अप डाऊन. बरं श्वास घे दोन्ही पाय. अप शंतरू पाय जवळ शंतरू. डाऊन. या आसनाचं नाव किती. शलभासना. शलभासना. ओके. आता सगळे पाठीचे न्हिदले. पाठीचे फाट टच करून एक हात उजवा हात वयर आणि टर्न करप. बॉडी टर्न करप. सावकाश. शंतरू असा आहे. तिला जागा नाही. याला जागा नाही. ती अशी शंतरू असा आहे. याला जागा नाही. जमिनीवर नाही झोपायचं. आता दोन्ही पाय ढोपराकडल्यान बँड करपाक जाय. ओके. ओके. दोन्ही पायाचे फोटो जे आसा न्ही ते बटन्सान टच जावपाक जाय. टीचर तुमचे पोस्चर करेक्ट करतली. ओके. जाता तितले लागीं घेवप पाय. नाव उजवो हात उजव्या हातान उजवो पाय होल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाला धरा. हां. उजव्या पायाने उजवा हात उजव्या पायाला धरा. उकलायचं नाही. उजव्या हाताने उजवा पाय पकडा.
आता सावकाश बाय सावकाश कमर वर उचला. सावकाश कमर लेफ्ट. कमर वर उचला तसा इथे. व्हेरी गुड अन्वी बघा अन्वी हे डाऊन. आता सुद्धा केले दादा तिथल्या फॉरसा कमर वर उचलपाक जाय. कमर वर उचला. व्हेरी गुड. कमर हा थोड्याचे बरे झाला. व्हेरी गुड. सावकाश सावकाश नाईस. सावकाश सावकाश होल्ड करा. 5 सेकंड्स होल्ड. 5 सेकंड्स होल्ड. 1 2 3 4 5 डाउन. सावकाश एकदम ओके व्हेरी गुड. खाली ओके यस. पाय सोडायचा. सरळ सोडा पाय. पाय सरळ सोडा लांब सोडा पाय सरळ सोडा. लांब सोडा. जरा तीन बॉल आला तर काय जरा नीट झाली शिजिल पिको काय ओके आता आम्ही उत्तान पादासन करतोय. ओके उत्तान म्हणजे पाय सावकाश वर उचलपाक जाय. पाय दोन्ही पाय वर उचला. दोन्ही पाय वर उचला. एकदा एकदा दोन्ही पाय वर उचला. डाऊन डाऊन. साधी साधी तसं नाही. 40 डिग्री अँगल. एवढं नाही एवढं वर नाही. 30 to 40 डिग्री अँगल असेल पाय उचला. एवढे एवढे बघा एवढे 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 पाय एवढे पाय लिफ्ट करतो. डन. स्टार्ट. करा. अप टू 30 to 40 डिग्री अँगल. जास्त वर नको. हा होल्ड. 1 2 3 4 5 डाऊन. व्हेरी गुड. उत्तान पादासन. पाद म्हणजे आमचे पाय बरे. ओके येस. नेक्स्ट आसन अर्ध हलासना. अर्ध हलासनात सेम अंग करपाक जाय पण पाय आता सरळ करपाक जाय. जसे तुम्ही आधी पहिले केले पळया तसे. ओके लिफ्ट करा पाय वर उचला. आता सरळ दवरपाक जाय पाय. टो पॉइंट पायाची बोटं स्ट्रेच करा. एकदम नाही करायचं स्ट्रेच आउट. अडीदा नाम चल जरा पॉइंट काय सरळ लिपी करते तसं खाली फक्त पाय. आता नेक्स्ट आसन जसे तुम्ही पाय वर लिफ्ट केले तसेच लिफ्ट करा. सेम लिफ्ट. पाय वर करा. पहिलं केलं तसंच करा. जास्त पाणी वगैरे नाही. हा आता तुमका धोपरा बँड करपाक जाय. करा बँड करा. धोपरा धोपरा बँड करा. बँड करा. हा फुल बँड करा. टच करपाक जाय. यस करेक्ट. हा यस बरोबर. आता दोन्ही ढोबराची असतात भैया. तुमच्या पायाची दोन्ही ढोबरा छातीकडे वरपाक जाय. छातीकडे. दोन्ही पायाची ढोबरा छातीकडे वरपाक जाय आणि दोन्ही हात हाताने होल्ड करा. दोन्ही हाताने होल्ड करा. ढोबरा होल्ड करा दोन्ही हाताने. होल्ड करा. ओके होल्ड करा. तशीच होल्ड करा. ऐकून घ्या ना. आता प्लीज ऐका स्टार्ट. शीट टच करा. वर करपाक जाय. अनुभूती लायला पाय ओके पायामध्ये थोडस अंतर धरा. पाय सरळ सोडा. पायाचे टो पॉइंट आउट करा. टो पॉइंट आउट.
एक पाय दुसऱ्या पायाच्या वयर दवरप. जशी तुम्ही सायलंट असा पळय त्याच सायलंट हेतून रावात. ओके. हाताची ज्ञान मुद्रा किंवा जेका आमी म्हणटा ध्यान मुद्रा. ओके. एका ध्यान मुद्रा कित्याक म्हणटा तर हेतून आमी अशें जेन्ना आमी करता पळय अंगठो आणि फर्स्ट फिंगर जे आसा पळय ते टच जाल्या बरोबर आमचो खंयचो पॉइंट ऍक्टिव्ह जाता ब्रेन. ओके. हो जो पॉइंट आसा पळय तो ब्रेनाचो पॉइंट आसा. फर्स्ट टिप पोर्शन जे आसा पळय ते प्रेस केल्या नंतर आमचे ब्रेन ऍक्टिव्ह जाता. तेका लागून अशें दवरप. तकलेचे विचार जे आसा ते कमी जाता. ओके. सगळ्यांनी सारखे केला आणि आम्ही म्हणटा पळय सुंदर म्हणटा पळय तशें टायप. ओके. डन. ओके. हँड्स डाऊन. व्हेरी गुड. खूप बरं दिसले म्हाका तुम्ही. ओदर तुम्ही खूप आवाज करतले. आता शांत आसा. ओके. शांत धरले. दीर्घ श्वास घ्या. श्वास बाहेर सोडा. परत श्वास घ्या. श्वास बाहेर. परत श्वास बाहेर. परत श्वास घ्या. व्हेरी गुड. श्वास बाहेर. रिलॅक्स. आता आम्ही करतली कपालभाती. ओके. येस. कपालभातीन आम्ही कितें करतात नाकासून झटक्यान श्वास भायर सोडटा. आमकां शीक येता तेन्ना आमी कितें करता अशें करता न्ही. नाकान गेल्या उपरांत कितें करता अशें करता न्ही. तशाच पद्दतीचो प्राणायाम आसा म्हणजे क्रिया आसा. ओके. तुमकां हांव जस्ट हायड करून दाखयता. ओके. तुम्ही बसल्या तशीच बसप. तुम्ही कितें करपाक जाय फाटल्यान पोट दिसता म्हाजें. ओके. आम्ही श्वास झटक्यान भायर सोडटली पळय त्या टायमार आमचे पोट आसा ते भितर वयतले. ओके. जेन्ना जेन्ना श्वास भायर सोडटली तेन्ना पोट भितर वयतले पळय. आता अशें जावपाक जाय. आता ह्या प्राणायामात ह्या क्रियेन आमच्या पोटाचो व्यायाम जावप गरजेचो आसा. तेका लागून सगळ्यांनी डावो हात जो आसा पळय डावो हात तो पोटाचेर दवरप. आणि तुम्ही श्वास भायर सोडटा त्या टायमार पोट भितर वयता की ना ते पळोवप. म्हाका सांगप ना हा. जाल्यार फाटसून म्हणत ना सर सर करप ना. ओके. रेडी. क्लोज युअर आयज. एक हात पोटाचेर धरात आणि झटक्यान नाकासून श्वास भायर सोडत. व्हेरी गुड. करा करा. श्वास भायर सोडटा पळय त्या टायमार आमचो पोट जे आसा ते भितर वयतले. श्वास भायर सोडटा तेन्ना पोट भितर वयतले. योगात अशें म्हणटा की 99% जो आसा न्ही दुयेंसां कित्याक लागून जाता सांगा पळया. आमी आमचे खाण्या पाण्याचे जे सवय आसा पळय लायफस्टायल जी आसा पळय ती सामकी वेगळी जाल्ली आसा. आमकां मेळटा ते आमी खाता. चडशे आमी भायले खावपाक चड हे करता सवय केला आमी. बरोबर. भायरची चिप्स हेचे कुरकुरे मिरची पाव वडा पाव समोसा पाव हेतून कितें जाता सांगा पळया आमचें शरीर दूषित जाता. भितरल्यान सामकें घाण पडलेलें आसता शरीर. ओके. आनी ते घाण पडलेले शरीर जे आसा न्ही ते आमचे बरे निवळ जावपाक जाय जाल्यार आमकां कपालभाती क्रिया करपाक जाय. आता कपालभाती क्रिया केल्या बरोबर कितें जालें सांगा पळय पोटात पोट कितें जालें हो बाहेर जालें. ओके. आता कपालभाती केल्या बरोबर कितें जालें आमचें पोट भितर गेलें न्ही. श्वास भायर सोडटा तेन्ना कितें जालें पोट भितर गेलें. आता पोटान आमचें कितें आसा वेगवेगळ्या पद्धतीचे अवयव आसा जे आपापले काम करता. खाल्लेले अन्न जे आसा पळय ते आमचे लार्ज इंटेस्टाइन जे आमचे आतडी आसा लिव्हर आसा हे सगळ्यांचे एकठांय जे कितें गुण येवन आमचे जे डायजेस्टिव्ह सिस्टम आसा पळय तेजेर इफेक्ट ठरता. ओके. आणि तुमचे जेवण खाल्लेले जे अन्न आसा ते बऱ्यापैकी पचता. आता जेवण बरें पचत जाल्यार आमकां रोग जातलो काय ना न्ही. तेका लागून आपलो डायट बरो दवरपाक जाय.
चिप्स कुरकुरे हे भायले खावपाक जाय तेका लागून तुम्ही तुमचो डायट बरो दवरपाक जाय. ओके आता दुसरे एक व्हडली बिमारी येयला खबर आसा तुमकां. बिमारी म्हणजे कितें व्हडलें एक दुयेंस येयला. येदो व्हडलें दुयेंस येयला की त्या दुयेंसासून कोण मुक्तच ना कोणाकच मुक्त ना. ते दुयेंस म्हणल्यार कसले मोबाईल. तुमचे सारकें सांगलें कितें मोबाईल. मोबायलाक लागून न्ही ल्हान ल्हान भुरगीं आत्तां जाल्लेली भुरगीं 1-2 वर्साच्या भुरग्यांक एकदे ग्लासाचे चश्मा लावचे पडटा बरोबर. येदी व्हडली ग्लासाचे चश्मा लायता भुरगीं थोडी कित्याक लागून मोबायलार गेम्स खेळटा कार्टून्स पळयता सगळे कितें कितें आसा ते डोळे आनी इतले लागीं धरून मोबायल पळयता पळय इतल्या लागीं धरून गेम्स कार्टून्स जे कितें तुम्ही पळयता पळय ते मातशें अवॉयड करप. जाय तितलो मोबायल यूज करप. जाय तितलो म्हणल्यार कसो ज्या जाग्यार तुमकां मोबायल यूज आसा पळय थंयसरूच मोबायल यूज करप. ओके हेतून तुमचे समजा आता डोळे गेले जाल्यार तुम्ही पळयता आयकून घ्या आयकून घ्या सामकें इम्पॉर्टंट आसा हांव कितें सांगता तें. आता आमचे डोळे गेले या वयात समजा तुमचे डोळे गेले जाल्यार सराच्या वयात किंवा माझ्या वयात तुमचे डोळे कसे आसतले 4-5 रिबन लावचे पडटले इतले पयस 1 2 3 4 रिबन्स लावचे पडटले बरोबर. तेन्नाच तुमकां दिसू शकता नाजाल्यार कितले बॅटरी लावचे पडटले तुमकां. ओके सो मोबायल यूज करप मातशें टाळत. जाय तितलो मोबायल यूज जाय थंयसरूच मोबायल यूज करा. जाय तितलो न्ही. खावपाच्या हेजेर तुमकां हांवें सांगलां कितें कितें करपाक जाय तें कळ्ळें न्ही. आयच्यान कोण चिप्स खातली हात वयर सर बेगीन हांव तांकां चिप्स दितलो आतां वयतना. कोण चिप्स खातली सांग. ओके चिप्स खावप टाळप. भायले कितें आसा पळय तें खावपाक टाळपाक जाय. आमचें शरीर बरें उरपाक जाय निवळ उरपाक जाय भितर जाल्यार. आणि कपालभाती जालो कपालभाती कित्याक लागून करप सांगलें हांवें. कित्याक लागून करपाक जाय आपले शरीर भितरल्यान कशें उरपाक जाय शुद्ध उरपाक जाय. पोटांतली घाण जी आसा ती भायर वचपाक जाय म्हणून कितें करपाक जाय आमकां कपालभाती. आणि एकदां म्हणा कितें करपाक जाय कपालभाती क्रिया. ओके सेकंड आसा अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम. आता कसं करपाक जाय अनुलोम विलोम. उजवो हात घ्या उजवा हात पुढे घ्या. उजवी नाकपुडी बंद करा. उजवा राईट नोस्ट्रिल म्हणतात तेका उजवी नाकपुडी. आणि डाव्या नाकपुडीतून श्वास लांब भितर घ्या. आता 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद उजवे नाकपुडीतून श्वास भायर. आता बाहेर सोडला थंयसून परत भितर घ्या. उजवी नाकपुडी बंद डाव्या नाकपुडीतून श्वास भायर. आता डाव्या नाकपुडीतून परत भितर घ्या. दुसऱ्या साइडीतून बाहेर परत सोडला थंयसून भितर भायर. ओके रिलॅक्स. हो प्राणायाम 3 ते 4 मिनिटां करप गरजेचो आसा. जशें तुमकां सांगलां तुमचे मेमरी शार्प जावपाक जाय. आयज सांगलेले तुमकां दीर्घ काळ पर्यंत याद उरपाक जाय. टिचरीन स्कुलान कितें सांगलेले लक्षात उरपाक जाय जाल्यार हो प्राणायाम करप गरजेचो. आमचो मेंदू खबर आसा. मेंदू खंय आसता आसता न्ही. व्हेरी गुड. हांगा खंय तरी आसता. खंय आसता तो आमकां समजपाची सद्याक गरज ना. खंय तरी हांगा वयर आसता बरोबर. आता त्याचो व्यायाम करपाक जाय. तेका बऱ्यापैकी ऑक्सिजन म्हणल्यार कितें प्राणवायू तेका बरो पावपाक जाय जाल्यार आमकां हें करचें पडटा. हेका प्राणवायू बरो पावता जाल्यार कितें जातलें आमचो ब्रेन स्ट्रॉंग जातलो हेल्दी जातलो. आणि बरें तुमी कितें तरी नवें शिकूं शकता. तकलेन बरें कितें कितें घालूं शकता. ओके तेका लागून हो प्राणायाम करप. हेतून कितें जाता तर प्राणवायू शरीरात आमच्या बरो फ्रेश गेल्यानंतर आमची रक्ताची साफ सफाई जाता. कितें जाता सांगा पळया रक्ताची साफ सफाई जाता. खंयच्या प्राणायामान अनुलोम विलोम प्राणायाम म्हणा. ओके
तर अशा पद्धतीचे प्राणायाम असा. काही प्राणायाम सरी तुमकां शिकयल्ले टीचर आसा तुमच्या बरोबर. ओके, तर तुमकां परत एकदा सांगता. तुम्ही पहिली कशी असली आणि फाटल्या 2 वर्स काही 2-3 वर्सां जाली स्पोर्ट्सान सुद्धा कितें केला इन्क्लूड केला. आणि फाटले फावट हे जाल्ले खबर आसा तुमकां नॅशनल गेम्स जाल्ले जाणा तुमकां सुटी बी आसली एक्स्ट्रा सुटी तुमकां वाडयली खबर आसा कांपाला पणजे जाल्लो तो. तितून कितें आसलें नॅशनल गेम्स म्हणून व्हडलो इव्हेंट भारतांतलो सगळ्यात व्हडलो इव्हेंट म्हणटा पळय तो नॅशनल गेम्स. आणि तितून सगळ्या तरेचे स्पोर्ट्स असता. आणि फाटल्या वर्सा जे आसा हे जालो ते वर्सा कितें जाल्लें योगासना सुद्धा एक स्पोर्ट्स भितून इन्क्लूड केल्लो. आणि तितून आमच्या गोंया राज्याक एक गोल्ड मेडल आणि दुसरे ब्रॉन्झ मेडल मेळ्ळा. तुमच्या भितरनीच फुडाराक फुडल्या नॅशनल गेम्साक जेन्ना तुमची एज जातली पळय बऱ्यापैकी तुम्ही योगासना शिकतले त्या टायमार तुमच्या भितरले एकटे कोण आसूं शकता गोल्ड मेडल कमोवपी. कोण कोण गोल्ड मेडल हाडटली समजा बरी योगा शिकली जाल्यार हात वयर दिसता. व्हेरी गुड. सगळी जण गोल्ड मेडल हाडटली बरोबर. तुमच्या लागून क्लॅप करत एकदा गोल्ड मेडल हाडपाक जाय न्ही जाल्यार काही डिफिकल्ट आसना शिकची पडटा. तुमकां काही एक तितले डिफिकल्ट न्ही पण नॉर्मल जी आमी बरी आसना कसली कसली करू शकता पळय तुमकां दाखयता एक परफॉर्म करून. ओके, एक बकासन म्हणून आसा. बका म्हणजे कोण? टीचरी विचारायची बका म्हणजे कोण तो? बकासनान बक म्हणून येता ते म्हळ्यार कितें? बकरी नाही. सांगा. एक पक्षी. बगळा. हा बगळा बदल. ओके, आता त्याप्रमाणे बदकाचे तुम्ही बगळा जो आसा पळय बगळ्याचे पाय कशे असता लांब असता. हा, आता त्या बगळ्या सारखो पोस्चर जावपाक जाय. योगासनात एक बकासन म्हणून आसा तेका बगळा म्हणटा. ओके, त्याच्या सारखं पोस्चर जावपाक जाय. आता बकासन कशें करपाक जाय हांव एकदा तुमकां दाखयता करून. ओके, सिंपल आसन आसा तुम्ही सुद्धा रोखडीच शिकतली. ओके, कांयच डिफिकल्ट ना योगासन करपाक. कितें करपाक जाय दोन्ही हात जमनीक लाव. ओके, दिसता जाल्यार पळय हां सगळे तुम्ही करू नका फक्त बघा. तुम्ही बस. आता दोन्ही धोपरा आसा पळय ती हाताचेर दवरपाक जाय. एक पाय लिफ्ट करप दुसरो पाय लिफ्ट करप आणि फुडें पळोवपाक. बगड्या सारखे पाय दिसता. ओके, इजी आसा. हांवें कितें केलें सांग पळया हात जमनीक लायले दोन्ही धोपरां आसा ती पांयांचेर दवरली आणि हाताचेर फक्त बॅलन्स केला. आता तुमकां सांगला हांवें बॅलन्स करपाक जाय जाल्यार कितें जाय पडटा आमकां लक्ष जाय पडटा न्ही. जाल्यार ते लक्ष केन्ना केंद्रीत जातलें जेन्ना तुम्ही परत परत कितें तरी आसनाची बॅलन्सिंग आसनाची प्रॅक्टीस करतली. आता दुसरें आसन तुमकां करून दाखयता. ओके, हां, एक नटराजासन म्हणून आसा. ओके, नटराजासन तुमकां एकदा करून दाखयता. बॅलन्सिंग आसन आसा तें नटराजासन. ओके, हांवें आसन केलें तुमकां कशें दिसलें? ना तशें हांव विचारयना तुमकां. म्हणल्यार आसन करतना खुबशे डिफिकल्टी लेवलार म्हणजे कितें करचें पडटा आमकां सांगा पळया. परत परत बॅलन्स पडत 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 करचें पडटा आनी आमचे हावभाव कशे जाता आसन केल्या बरोबर सामके वेगळे जाता चेंज जाता. अशें दिसता की डिप्रेशनान आसलेले भशेन डोळे तांबडे जाता हे जाता. पण तशें म्हाजें कितें तरी तुमकां दिसलें. हांवें आतां आसन 2 डिफिकल्ट आसन केली तुमकां कितें तरी दिसलें तशें म्हाजे डोळे पळयात आसा तशेंच आसा की चेंजीस जाला कितें आसा तशेंच आसा न्ही बरोबर. हां, जाल्यार तुमी दररोज प्रॅक्टीस करतली पळयात
त्या टायमार तुम्ही किती कसलेंय काम केले जाल्यार तुम्ही जाम पडचे ना किंवा तुमचे तकलेचेर प्रेशर डोळ्याचेर प्रेशर असल्या पद्धतीचे प्रेशर येवचे ना म्हणून ते रेग्युलर आसना प्राणायाम हे करप गरजेचे ओके आणि एक आसन दाखव हा दाखयता पळय आता तुमकां खंय दिसतले बरे तुमचे पडटा न्ही टेबलाचेर करून दाखव आसन मयूरासन मयूरासनाचे एक दुसरे व्हेरिएशन आसा ज्या व्हेरिएशनाक म्हणटा पद्म मयूरासन पद्म म्हणजे कितें ऍक्च्युअली कमळ पण पद्मासन आम्ही घालता कशे असे घालता न्ही हा माणी म्हणटा तेका ओके पद्मासन घातले आता करपाक जाय आमकां मयूरासन आता तुम्ही चिंतले की सर करता तरी कितें ओके कितें करप आमी हांवें कशें केलें हसत हसत केलें बरोबर हा तुम्ही बी अशीच हसत हसत शिकतली योगा ओके तर असे काही ऐकून घ्या असे काही डिफिकल्ट पोस्चर आसा शिकपाक व्हेरी इजी तुमकां दिसना कितले डिफिकल्ट दिसले न्हू हा गेले सगळे बरोबर पण तुमकां सुद्धा व्हेरी इजी आसा ते स्टेप बाय स्टेप करीत न्ही एक तुम्ही 10 ते 15 दिसान शिकतली कितले इजी आसा योगासन ओके कोणाकोणाक शिकपाची इच्छा आसा योगासन हांवें जशी आसनास केल्या पळय तशा पद्धतीची कोणाकोणाक शिकपाची इच्छा आसा सगळ्यांक आसा सो तुमकां लागून एक हांव फुडल्या म्हयन्यात योग वर्ग सुरू करपाचो आसा तुमकां लागून म्हणजे सगळ्यांक लागून शाळेच्या भुरग्यांक लागून खंय वाळपय आसतलो तो जेंका कोणाक अशे तरेची आसनां शिकपाक जाय जाल्यार तुमी त्या वर्गाक जॉइन जावंक शकता ओके कोण कोण येतली सगळं क्राउड याच सायडीचो जावन ओके चला देव बरें